फुलाची रांगोळी तयार करण्यासाठी असे फुलाच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या आणि झेंडूचे फुलं आहे हे असे बारीक कापून घ्यायचे कैचीनं किंवा चाकूनं, ज्यांना असेल त्यांना. कसं आहे, रांगोळी म्हणजे जी डिझाईन खूप छान आहे, त्याचं कापून जर ठेवलं तर आपण. चला आता आपण फुलाची नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. चला मी बनवत आहे आता फोडणीचं वरण. सकाळी यश कॉलेजला गेलं, त्याला मेथीची भाजी आणि पोळ्या करून दिल्या डब्यासाठी त्याच्यासाठी. मग आम्ही नाश्त्यासाठी आम्ही पोहे बनवले होते. आता म्हटलं आता लागली भूक, आता वाजले आहे 11. आता बनवत आम्ही भाकरी मी माझ्यासाठी गरम गरम. हो जा, छाछ घेऊन ये. पैसे देऊ बरं. कणिका एवढी भिजवलेली. आता फक्त 2 भाकरी करते. इकडे उकळी आली पाण्याने. गरम गरम भाकरी, मेथीची भाजी आणि तिखट वरण मस्त लागते खायला. सकाळी याच्यासाठी केलं भाकरी वगैरे, मी कसं आहे थंड होऊन जाते पूर्ण जेवण, मग काही जेवण करायला इच्छा होत नाही. गरम गरम असले काही एक पोळी जास्तीचीच जाते. मी भाकरी गरम पाण्याच्या करत असते. आता खूप म्हणजे थोड्या जास्त खातो ना, त्याच्यामुळे आम्ही बरबरी लागते माहिती नाही ना. मी तुला पैसे सांगते कुठे येतं. अरे माझी पर्सन अलमारीमध्ये तिथे आहे, पैसे घे जा. बघ ना आहे. काय म्हणत आहे? हो का? या मग जेवणात कसं छाछ पाहिजे. आता गरमीचे दिवस चालू झाले ना, असं थंडगार पाहिजे. तडका दिला पूर्ण ठसका त्याला. या मग जेवायला.
या जेवण करायला. मेथीची भाजी, तिखट वरण, पोळ्या आणि छाछ. मस्त एक नंबर. या मग तुम्ही जेवण करायला. आता संध्याकाळसाठी चणे भिजू घालतो. आता संध्याकाळी काबुले चणे बनवते. हे बघा मूर्ती साफ करून घेते मी. आता मी 1 जानेवारीला केल्या होत्या साफ, तेव्हापासून नाही केल्या. तरी पण एवढ्या काही खराब नाही झाल्या आहे. काळपटपणा नाही आहे. थोडं थोडं साफ करावं लागते. चला भाकरी बनवून झाल्या आपल्या 2. अशा पण तुम्हाला भाकरी बाबा. सिलेंडरवाल्याला मदत होता. सिलेंडर घ्यायला जावं लागते. पूजा व्हायचीच आहे. नंतर पेट पूजा करतो म्हटलं. नंतर मग देवपूजा. कसं 11 वाजून गेले होते. भूक लागली. आता पूजा करायला असं शांत मन लागते. डोकं पण शांत पाहिजे. इकडे मग पूजा करणं काही होत नाही बरोबर. आता घेतो गहू निवडून. गहू पा किती मस्त आहे. 40 रुपये किलो वाले आहे. सापच आहे, काहीच नाही. एकदम कचरा वगैरे काही नाही आहे. पण तरी आपलं घरी गहू ठेवून राहतात की नाही, सोंडे वगैरे लागते याच्यात. म्हणून म्हटलं एक हात मारून घ्या गव्हावर. नाही काय एकदम आहे. नाव माहीत नाही तर काय आहे तर गव्हाचं. गव्हात कचरा काही नाही. तर सोंडी दिसत आहे 1-2 सोंडी. म्हटलं घ्या साफ करून थोडं. नाही काय चक्कीवर दळून घेऊन जाते का तू? कमी जाऊ. झाली आपली पूजा आता तयार. छान वाटते. सांगा बरं कमेंट करून. अशीच ते म्हणजे रोजची पूजा. आधी पोटपूजा नंतर देवपूजा करत असते मी. चहा ठेवला इथं बनवाले. चहा बनत शिजत आहे ना. आता मी पितो चहा. तुम्ही पण चहा प्यायले. चहा पिऊन झाल्यावर हिरवं भांडे घासायचे आहे बघा. हे दुपारच्या जेवणाचे भांडे. या मग चहा कोणाकोणाला आवडते. ब्लॅक टीच पित असतो मी.